नमस्कार मित्रांनो, संजय गांधी दिव्यांग योजना लाभार्थ्यांसाठी एक सुखद वार्ता आहे. मित्रांनो, तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती सुखद वार्ता समोर आलेली आहे, ती आता आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना ₹2,500 मासिक अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. मागील महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांना ₹2,500 आले, काही लाभार्थ्यांना फक्त ₹1,500 आले. त्यांचे ₹1,000 बाकी आहेत आणि आता नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांना ₹2,500 येतील, असं या ठिकाणी सर्व काही नियोजित आहे. परंतु त्यांच्याकडून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून काही कागदपत्र मागवण्यात आलेले आहेत. हे कागदपत्र मागवत असताना काही शासन निर्णय जाहीर केले, की त्यांची के-वाय-सी करावी लागणार आहे. त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभापासून त्यांना दिव्यांग अनुदान योजनेमध्ये ट्रान्सफर करायचं. यासाठी यू-डी-आय-डी कार्ड आणि आधार कार्ड आणि प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयामध्ये जमा करा, असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलं, की कुठेतरी तहसील कार्यालयामध्ये त्या संदर्भात ऑप्शन नाहीये, की जे हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना दिव्यांगामध्ये कन्व्हर्ट करून त्यांना ₹2,500 चा लाभ करण्यासाठी त्यांच्या पोर्टलवरती जो ऑप्शन यायला पाहिजे होता, तो ऑप्शन आलेला नाहीये. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती, की सर आमचे कागदपत्र या ठिकाणी दिलेले आहेत, पण अजून काहीच कारवाई नाही झाली, तर काळजी करायचं कारण नाही. आपण याविषयी माहिती घेतलेली आहे आणि शासन दरबारी किंवा शासनाच्या लेव्हलवरती आपण प्रयत्न देखील तसे करण्याचा करत आहोत. यानंतर मित्रांनो, बॅक साइडला नेमकं काय चालू आहे, हे देखील आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर एक आनंदाची गोष्ट अशी आहे, की मित्रांनो, दिलासादायक बातमी ही राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही ₹2,500 दिले जाणार आहेत, ते 2,500 प्रत्येक पात्र दिव्यांग बांधवांना मिळाले पाहिजे, असा सरकारचा किंवा प्रशासनाचा मानस आहे. त्या पद्धतीने त्यांनी काम सुद्धा सुरू केलेलं आहे. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, की "सर तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं, की ऑप्शन नाहीये. मग कसं काय काम चालू होणार आहे?" तर ऑप्शन नव्हतं म्हणून आम्ही ती माहिती दिली. आता त्या ऑप्शनच्या बॅक साइडला शासनाचं आणि प्रशासनाचं नेमकं काय काम चालू आहे किंवा काय नियोजन सुरू आहे, हे देखील माहिती घेतली. मी आज चांगल्या पद्धतीने माहिती विचारून किंवा माहिती गोळा करून नेमकं बॅक साइडला त्यांचं नियोजन काय सुरू आहे, त्यानंतर कशा पद्धतीने ते कार्य करत आहेत किंवा त्याच्यावरती काय तोडगा निघणार आहे, ते देखील माहिती समजून किंवा जाणून घेतलेली आहे. तर व्यवस्थित समजून सांगतोय, की जे काही तुमचे यू-डी-आय-डी कार्ड किंवा आधार कार्ड जे घेतलेले आहेत, त्या यू-डी-आय-डी कार्ड आणि आधार कार्ड घेत असताना तुमची त्या ठिकाणी के-वाय-सी केलेली आहेत. अनेक तहसीलदार कार्यालयामध्ये के-वाय-सीसाठी सेपरेट लोकं बसवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ती के-वाय-सी अपडेट केली जाते. आता के-वाय-सी करणं म्हणजे काय? तर तुमचं जे यू-डी-आय-डी कार्ड आहे, ते आधार कार्डला लिंक करणं. आधार कार्डला तर बाकीच्या गोष्टी लिंक आहेत. म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक, डी वगैरे सगळं लिंक केलेलं आहे. म्हणजे तुमचं जर के-वाय-सी जर झाली, तर त्या आधार कार्डला यू-डी-आय-डी कार्ड लिंक आहे, हे या ठिकाणी स्पष्ट होतंय. लक्षात ठेवा आणि काही तहसील कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना सांगितलं जातंय, की ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचं जे यू-डी-आय-डी कार्ड आहे, त्याची ई-के-वाय-सी करून घ्या. म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं यू-डी-आय-डी कार्ड एकमेकांना लिंक करा. ह्या गोष्टी करत असताना अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक न्याय विशेष विभागाचे लाभार्थी आहात. जरी समजा तुम्ही सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी जरी असाल आणि तुम्ही दिव्यांग जरी असाल, तरी सुद्धा तुम्ही त्या योजनेचे लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी सरकारच्या डेटा फील्डमध्ये तुम्ही ॲड आहेत. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आता जर तुमची के-वाय-सी झाली, तर के-वाय-सी झाल्यानंतर सरकारकडे ए-आयच्या माध्यमातून बघा, मी काय सांगतोय एक नीट समजून घ्या. तर प्रत्येक पॉइंट मी क्लिअर सांगणार आहे. थोडीशी व्हिडिओ मोठा होईल, पण काही हरकत नाही. तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी हा व्हिडिओ आज स्पष्ट आणि क्लिअर शब्दात या ठिकाणी मांडत आहे. तर तुम्ही
ऑलरेडी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत. म्हणजे तुम्ही सामाजिक न्याय विशेष विभागाचे एक पार्ट आहेत. एक लाभार्थी म्हणून एक भाग आहेत. बरोबर आहे? आणि तुमचं आधार कार्ड त्यांच्याकडे आहे. आता तुम्हाला हे पैसे येतात, त्या आधार कार्डच्या बेसवरती येतात. आधार कार्डला जी डी लिंक असते, त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येतात. म्हणजे तुमचं आधार कार्ड बेसवरती तुमचे पैसे येतात आणि हे जे आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड तुमच्या यू कार्डला जर लिंक झालं, तर साहजिकच शासनाला हे कळणार आहे, की हा जो आधार कार्ड आहे, हा आधार कार्ड दिव्यांग व्यक्तीचा आहे. आता त्याच्यामध्ये त्या आधार कार्डच्या रिलेटेड तुमची किती पर्सेंटेज आहेत, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही दिव्यांग आहात, या सगळ्या गोष्टी त्यांना कळणार आहेत, समजणार आहेत. कारण राज्य सरकारने आता त्यांच्या प्रशासनामध्ये ए-आय प्रणाली अपडेट केलेली आहे आणि ती कार्यान्वित देखील केलेली आहे. शेतीमध्ये सुद्धा आता ए-आय प्रणालीचा उपयोग केलेला आहे. त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आता त्या संदर्भात ते प्रचार-प्रसार सुद्धा करत आहेत. ए-आय प्रणालीचा त्यांनी प्रचार-प्रसार सुद्धा आता सुरू केलेला आहे. सर्वांना ठाऊक आहे. तर त्याच पद्धतीने ज्यावेळेस के-वाय-सी होते, त्यावेळेस पूर्ण डेटा आधार बेसने नुसार सरकारकडे जातो, प्रशासनाकडे जातो. तो व्यक्ती दिव्यांग आहे, हे या ठिकाणी सिद्ध होतं आणि आधार कार्डनुसार दिव्यांग व्यक्ती सिद्ध झाला, की आधार बेसनुसार तुम्हाला हे पैसे मिळणार. अशा पद्धतीने बॅक एंडला वस्तुस्थिती आणि नियोजन हे या ठिकाणी सुरू आहे. जरी ऑप्शन नसेल तरी काळजी करायचं कारण नाही. असं अनेक चांगल्या व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती समजलेली आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला एक सांगतो, यवतमाळमध्ये एक मोठा विषय झाला. 21 कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. आता त्या ठिकाणी जे यवतमाळ जिल्हा परिषद होते, त्या यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 68 लोकांना त्या ठिकाणी नोटीस पाठवल्या होत्या. काय तुम्ही दिव्यांग आहेत ना, तर तुम्ही यू-डी-आय-डी कार्ड सादर करा. तर त्यापैकी 21 लोकांना ते यू-डी-आय-डी कार्ड सादर करता आलेलं नाही. ऑलरेडी शासनाने हेही माहीत होतं, की या आधार कार्डला म्हणजेच त्यांचं जे काही पेमेंट ऑनलाईन पद्धतीने होतं, गव्हर्नमेंटच्या पोर्टलनुसार होत होतं. त्यामुळे त्यांचे जे आधार कार्ड आहेत, त्या गव्हर्नमेंटकडे आहेत. त्या आधार कार्डनुसार त्यांना शासनाला हे सुद्धा माहिती होतं, की हा व्यक्ती दिव्यांग नाहीये. पण डायरेक्ट त्याला आपण कामावरून काढू शकत नाही. त्याला एक नियम, एक सिस्टम असते, गरजेची असते. तर तो सुद्धा नंतर कोर्टात वगैरे जाण्याची वेळ येऊ शकते आणि म्हणून तब्बल 68 लोकांना त्यांनी नोटीस पाठवल्या आणि त्यापैकी 21 लोकांचा आधार कार्ड, यू-डी-आय-डी कार्डला लिंक होणं पॉसिबलच नव्हतं. कारण ते मुळातच त्यांच्याकडे ओरिजिनल यू-डी-आय-डी कार्ड नव्हतं. हा ऑफलाईन पद्धतीने हाताने लिहिलेलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी 21 लोकांना निलंबित करण्यात आलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी यायच्याच माध्यमातून सरकारला स्पष्टपणे कळतंय. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये प्रश्न होता, की "सर तुम्ही आम्हाला ऑप्शन नाहीये, मग पुढे काय?" तर मी माहिती घेतल्यानंतर हे समजले, की ऑप्शन जरी नसला तरी बॅकएंडला मात्र सरकार आणि प्रशासनामध्ये या पद्धतीने नियोजन आहे, की प्रत्येक दिव्यांग बांधवांना त्यांचे जे ₹2,500 हे मिळाले पाहिजे. थोडासा वेळ लागतोय, तांत्रिक अडचणी येतायत, पण काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. पण काही दिवसाने हे काम मात्र सुरळीतपणे ₹2,500 तुमच्या खात्यामध्ये यावे, यासाठी शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुसूत्रता पद्धतीने नियोजन सुरू आहे आणि अशी माहिती आपल्याला विषयी या ठिकाणी मिळालेला आहे. राहिला प्रश्न मागील एक ₹1000 विषय मी विचारलं, की "बाबा, की सर ठीक आहे, या गोष्टी मला मान्य आहेत, की मी माझ्या दिव्यांग बांधवांना सांगेल. पण जर सर 1000 चा विषय नेमका काय? 1000 तुम्ही देणार आहात की नाही देणार?" तर त्या संदर्भात ते म्हणाले, की "त्याविषयी आम्हाला अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना नाहीयेत. सध्या स्थितीला आम्ही फक्त प्रत्येक दिव्यांग बांधव दिव्यांग जे काही पात्र बांधव असतील त्यांना ₹2,500 चा लाभ कशा पद्धतीने देता येईल, या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. पण इथे हा एक प्रश्न असतो, की तहसील कार्यालयामधून किती लोकांची के-वाय-सी पूर्ण होते? आपल्याकडून किती लोकांची के-वाय-सी होते? शासनाकडे किती डेटा जातो? ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. नाहीतर परत तुम्ही सांगाल, "सर आम्ही कागदपत्र दिली आणि आमचे पैसे आले नाही, के-वाय-सी झाली पाहिजे. के-वाय-सी नुसार तुमचा आधार अपडेट होईल. आधार आणि यू-डी-आय-डी कार्ड एकमेकांना लिंक होईल. आधारच्या बेसवरती त्यांना कळणार आहे, की हा व्यक्ती दिव्यांग आहे किंवा ही व्यक्ती दिव्यांग आहेत.
कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, मग नंतर तुम्हाला हे पैसे येतील. अशा पद्धतीने हे ओव्हरऑल नियोजन आहे. संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे. परंतु जोपर्यंत तारीख डिक्लेअर होत नाही, माझ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ₹2,500 येत नाहीत, तोपर्यंत मीही स्वस्थ बसणार नाही. जबाबदारीने सर्व माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे. मला माहिती आहे माझ्या दिव्यांग बांधवांना औषधांचे प्रॉब्लेम आहे, कर्जाचा विषय आहे, बाकीचा खर्च आहे, घर खर्च आहे, राहणीमानाचा खर्च आहे. अशा अनेक अडचणी आहे. वैयक्तिक कर्ज असतील, खर्च असतील, अशा अनेक समस्यांनी ते त्रस्त आहेत. तर या सगळ्या गोष्टींचं असताना पैसे लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये द्यावं, असं या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. तर लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.